श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय अखंड हिंदू राष्ट्र की जय श्रीराम जय शिवराय। आज महाराष्ट्रात खलिद का शिवाजी हा एकेरी भाषेत मराठी चित्रपट तरी लावत आहेत। त्या चित्रपटामध्ये त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद उभा केली। त्यांना मशीद उभा केली असेल तर एक त्या मशिदीचा एक दगड तिथे दाखवा, समकालीन पुरावे दाखवा। तिथे जगदीश्वराचं मंदिर आहे, कुठलीही मशीद तिथं उभा केली नाही। दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुसलमान होते, व मराठे काय करायला लागले होते हा प्रश्न इथं उपस्थित होतो। तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 35% मुसलमान होते, व 35% जर मुसलमान राहिले तर त्यांचे नावं सांगा। आता कसं आपल्या इतर जे मावळे आहेत त्यांचे वंशज तुम्हाला कुठं तर सापडतात। हे तानाजी मालुसरांचे वंशज आहेत, बाजीप्रभू देशपांड्याचे वंशज आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुस्लिम मावळे ते त्यांचे वंशज दाखवा, तुम्हाला कुठंच पुरावा मिळणार नाही। मग तुम्ही जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानता, मग तुम्ही संभाजीनगरला विरोध का केला हा पहिला प्रश्न इथं उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः व्यंकुजी राजांना एक पत्र लिहिलं आहे, यवन आपल्या सैन्यात ठेवे तो जय कैसा। हे पहिला प्रश्न त्यांनी अजूनसुद्धा पत्र शासनाकडे उपलब्ध आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधक होते, त्यांनी कधीसुद्धा मुस्लिमांचा लाड केलेला नाही आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये तिथल्या एका राजाने, मुस्लिम राजाने आपलं मंदिर पाडून मस्जिद उभा केली होती। भरत महाराजांनी ही मस्जिद पाडून परत मंदिर उभा केलं। हे स्पष्ट पुरावे आहेत ना गॅजेटमध्ये, तिथं जाऊन तुम्हाला भेटतील। महाराजांच्या त्या शिखरावर सुद्धा महाराजांची मूर्ती आहे। म्हणजे एवढं छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाला जपत होते। मग हे बाळगे हे आमच्या त्यात काही हिंदूचे आहेत, बाळगेत जे पैशाला, इस्लामच्या पैशाला भुकेलेले आहेत, त्या भडव्याने हा पिक्चर काढला। त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची आता गय नाही, तुमचे नाटकं लय झाले। आम्ही खूप सण केलेला आहे, कारण की आम्ही सहिष्णुवादी आहे, आम्ही कायद्याला मानतो म्हणून आम्ही तुमचं सण केलेलं आहे। आता आम्ही तुम्हाला आमची काय ताकद आहे, छत्रपती शिवाजीचे खरे मावळे तुम्हाला बघायचं आहे, खरे मावळे बघायचं आहे ना, तुम्ही चित्र रिलीज करून दाखवा। खरा मावळा काय ते तुम्हाला आम्ही आज दाखवतो, एवढं तुम्हाला इशारा देतो। सावध राहा, नशील तर आमच्याकडनं तुमची गैर गेल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। खलिद का शिवाजी मुळात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट काढलेला आहे। हा चित्रपटाच्या निषेधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो। हा चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे। रायगडमध्ये मशीद होता म्हणून आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते। एक 10 नावा आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाहीत, आणि लोक सर्रासपणे सांगतात की 35% मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते। देशात आत्ता हा देशात 47 नंतर देशात आत्ता 35% मुसलमान नाहीत, 18% 20% नाहीत, आणि मूर्ख लोक सांगतात की 35% मुस्लिम होते। अरे कुठून मुस्लिम आणला तुम्ही? ते अंगारक सांगता तुम्ही 10 अंगारक 18 अंगारक मुस्लिम आहेत। 10 नावा सांगा, तुम्हाला 5 नावापेक्षा एकही मुसलमान तुम्हाला मिळणार नाही, आणि सरसपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे 35% मुस्लिम होते। अजिबात मुस्लिम नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे, आणि स्थापन करत असताना 1-2 कोणतर सापडत असतील मुल्ला मौलवी, ते पगारी त्यांना मिळत होता म्हणून ते काम करत होते। हिंदवी स्वराज्यासाठी ते काम करत नव्हते, भगव्यासाठी काम करत नव्हते। ते कालही गद्दार होते, आजही गद्दार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज विकृतीकरण आम्ही होणार नाही। जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र। राम जय शिवराय। आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबाला खलिद का शिवाजी या चित्रपट संदर्भात येत्या शुक्रवारी जे दिनदर्शक होणार आहे त्याच्यावर बंदी घालावं यासाठी आम्ही निवेदन दिले आहे। आम्ही सांगू इच्छितो, या चित्रपटीमध्ये आम्ही छत्रपती त्यांना सन्मान आहे। छत्रपती शिवाजी महाराज एकेरी याच्यात उल्लेख केले आहे। अद्याप त्यांनी काय म्हणले, 34 ते 35% सैन्य मुस्लिम समाज होते, अगदी खोटे आहे। आत्ता मुस्लिम समाज 35% नाही, त्या टायमाला काय असणार आहे? मी त्यांना प्रश्न करतो, चुकीचा इतिहास दाखवून लोकांचं दिशाभूल करण्याचं काम, हिंदुत्वाचा अपमान करण्याचं काम या पिक्चरद्वारे करालेत।
आपण हिंदवी स्वराज्य स्थापन केले, कोणासाठी केले? इकडं दक्षिणला बघितलं आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, निजाम हे विरोधक होते आणि विरोधक असताना हे जिहादी सैन्य कसं असणार त्या समाजाचे? हे चुकीचं दाखवून तुम्ही हिंदुत्वाचं मनं दुखवालं. जर विषय जर येणाऱ्या शुक्रवारी चित्रपट जर तुम्ही दिनदर्शक हे केला थिएटरमध्ये, जर आम्ही एकही विषय तिथं थिएटर ठेवलं येणार नाही, तिथं बोर्ड राहणार नाही, हे आम्ही तुम्हाला इशारा देतो. जय श्रीराम, जय महाराज.